विधिमंडळ काँग्रेसचे गटनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात सर आपल्यासोबत आहे। सर, या ठिकाणी फ्लेक्स लागलेला आहे। सेमीफायनलपर्यंत तुम्ही जिंकले, फायनल आम्ही जिंकू, 4 राज्याच्या निकालानंतर तुम्ही लावले। फायनल जिंकण्याची तयारी कुठपर्यंत आली? तुमची तयारी तशी दिसत नाही। नाही, तयारी आमची आहे आणि आम्ही सर्वजण काम करतो आहोत। फक्त असं आहे की शेवटी अनेक जण ज्या पद्धतीचे वक्तव्य करतात त्याच्यातून आपण पाहतो, आम्ही काम करतो आहोत, काँग्रेसवाले कार्यकर्ते काम करतायत, आमचे नेते काम करतायत आणि आपण ही बोर्डसुद्धा आम्हाला ताकद देणारा आहे। एकत्र ज्यावेळेस मताची बेरीज पाहिली तर भारतीय जनतेपेक्षा जास्त आमचे मतं आहेत, जनता आमच्या बरोबर आहे। आम्हाला नियोजनबद्ध पद्धतीनं आम्ही जातो आहोत। लवकरच आता एक आम्ही मोर्चासुद्धा ठेवलेला आहे अधिवेशनाच्या याच्यामध्ये। त्यानंतर संपूर्ण संघर्ष यात्रा संपूर्ण राज्यामध्ये जाणार आहे, कार्यकर्ते घरोघर जाणार आहेत। आमची तयारी चांगली आहे आणि आम्ही विजयाकडे दिशेने चाललेलो आहोत। 2024ची फायनल, मग ती लोकसभा असो की विधानसभा असो, सोपी नाही। काँग्रेससाठी नाही, महाविकास आघाडीसाठी नाही, इंडिया आघाडीसाठी नाही। आमच्याकरता सोपी नाही हे जरी खरं असलं तरी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत। भारतीय जनता पक्षाकरता सुद्धा सोपी नाही हे सुद्धा सांगतो। अधिवेशन सुरू होत आहे उद्यापासून, अनेक मुद्दे आहे। अवकाळी पावसाचा मुद्दा आहे, शेतकऱ्यांची आत्महत्या, विरोधक सरकारला कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर जाब विचारणार? नाही, खरं म्हणजे मुद्दे खूप आहेत, त्यामुळे अधिवेशनाचा कालखंड कमी आहे अशी अवस्था आहे। खूप प्रश्न निर्माण आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। अधिवेशन हे व्यासपीठ असतं की ते प्रश्न सोडून घेण्याचं। आम्ही विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारीचे सुद्धा सदस्य जे आमदार असतात त्यांना सुद्धा हक्क असतो की आपले प्रश्न सभागृहात सोडवण्याचे। आमच्या पुढं आता तर लगेच आहे तर शेतकऱ्याचे प्रश्न खूप तीव्र झालेले आहे। गारपीट झाली, खूप नुकसान संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं सगळ्या प्रकारचं झालेलं आहे। त्याचा कापूस खराब झाला आहे, त्याचे द्राक्षे असतील, डाळिंब असतील, हॉर्टिकल्चर, आंबा, ह्या सगळ्यांचं नुकसान झालं आहे। भाताच्या पिकाचं नुकसान दिसतंय, सोयाबीनचं नुकसान दिसतंय, पूर्णपणे कांदा गेलेला आहे। ह्या सगळ्यातून त्या शेतकऱ्याला ताकद देणं हे सरकारची जबाबदारी आहे। शेवटी ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस सरकारनं पाठीशी उभं राहिलं पाहिजे। दुधाच्या बाबतीतलं आज दूध निर्माण करणं, 1 लिटर दूध निर्माण करणं ही सोपी गोष्ट नसते, खूप कष्टाचं काम आहे। रात्रंदिवस काम करावं लागतं, त्यावेळेस दुधाचा व्यवसाय तो दूध उत्पादक करत असतो। त्याचे दुधाचे बाजार 25 रुपयापर्यंत खाली आलेत, त्याला परवडणार कसं? बरं, ते विकू शकत नाही गाया, अशी अवस्था आहे। त्यांचं पालनपोषण करावं लागतं, कर्जबाजारी होत चालले ते। पण सरकारनं अशा वेळेस पाठीशी उभं राहिलं पाहिजे। यापूर्वी सरकार उभे राहिलेले आहेत पाठीशी, परंतु अद्याप ह्या सरकारनं मात्र डुंकून सुद्धा पाहण्याची तयारी ठेवलेली नाही। हे अत्यंत दुर्दैव। हे अनेक प्रश्न आहेत, तरुणांचे प्रश्न आहेत, महागाईचे प्रश्न आहेत। आपण पाहतो बालकं मृत्युमुखी पडतायत हॉस्पिटलमध्ये। आपल्या लाजिरवाने सरकार काय, सगळ्या समाजाला लाजिरवाने असा तो प्रकार आहे की आपले मुलं बालकं त्यांचं आपण रक्षण करू शकत नाही। हे तर फारच दुर्दैवी गोष्टी आहे। अंमली पदार्थाचा प्रचंड वापर सुरू झालेला आहे। कुठे सरकार? हे सरकार अस्तित्वात नाही अशी परिस्थिती दिसते। शेवटचा प्रश्न होता, मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे। सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे त्याच्यावर सुनावणी होणार आहे। कसं बघता संपूर्ण या प्रश्नाकडे? नाही, शेवटी त्यांची मागणी मराठा समाजाची आहे, ती मान्य झाली पाहिजे। तिथल्या तरुणांना न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका आंदोलकांची आहे। त्यामुळं कोणाच्या आरक्षणात धक्का न लागता ते झालं पाहिजे हेच आमचं सर्वांचं म्हणणं आहे आणि त्याकरता सरकारनं प्रयत्न केले पाहिजे। निर्णय आता 24 तारखेपर्यंत दिला पाहिजे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।